इयत्ता 10वी, विषय इतिहास व राज्यशास्त्र, पाठ क्रमांक 7, खेळ आणि इतिहास। प्रश्न पहिला, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोठे सुरू झाली? ग्रीस, रोम, भारत, चीन। बरोबर उत्तर ग्रीस। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ठरकी, कालीचंडिका, गंगावती, चंपावती। बरोबर उत्तर ठरकी। प्रश्न तिसरा, मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे काय? प्रयोग, प्रवृत्ती, खेळ, स्पर्धा। बरोबर उत्तर खेळ। प्रश्न चौथा, खेळ ही माणसाची कोणती प्रवृत्ती आहे? कृत्रिम, नैसर्गिक, सांघिक, निकोप। बरोबर उत्तर नैसर्गिक। प्रश्न पाचवा, क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारताने कोणता पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव सरकारने केला? पद्मश्री, खेलरत्न, भारतरत्न, अर्जुन। बरोबर उत्तर भारतरत्न। प्रश्न सहावा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी। बरोबर उत्तर हॉकी। प्रश्न सातवा, कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? खाशाबा जाधव, सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, मारुती माने। बरोबर उत्तर मेजर ध्यानचंद। प्रश्न आठवा, कुस्तीसाठी पूरक असा डॅश व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली? कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी, मल्लखांब। बरोबर उत्तर मल्लखांब। प्रश्न नववा, विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेल्या माझा प्रवास या पुस्तकात दिलेल्या कोणाच्या दिनचर्येत खेळांना फार महत्त्व होते? तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बहादूरशाह जफर, नानासाहेब पेशवे। बरोबर उत्तर झाशीची राणी लक्ष्मीबाई। प्रश्न 10वा, मारुती माने हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? हॉकी, कबड्डी, मॅरेथॉन, कुस्ती। बरोबर उत्तर कुस्ती। प्रश्न 11वा, कोणाच्या मृच्छकटिक या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो? अश्वघोष,
शूद्रक, भवभूती, हर्षवर्धन, बरोबर उत्तर शूद्रक. प्रश्न 12वा. इटलीतील कोणत्या शहराच्या उत्खननातून सापडलेल्या भारतीय बाहुलीवरून पहिल्या शतकात भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान काढता येते? जोर्वे, पाम्पेई, रोम, नेपल्स. बरोबर उत्तर पाम्पेई.